8 जून दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 13 प्रकृती पुरुष विवेक योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 631 पासून पुढे. जेवढी ज्ञानाची वृद्धी तेवढीच जयाची बुद्धी. तो ज्ञान हे शब्दी करणे न लगे. पै ज्ञानाची प्रभेसवे जयाची मती न्ययी पावे. तो हात धरणिया शिवे परतत्वाते. तोच ज्ञान हे बोलता विस्मयो कवन पंडू सूता. काय सवितया ते सविता म्हणावे असे. तव श्रोते म्हणती असो न संगे तयाचा अतिसो. ग्रंथोक्ती तेत आडसो घालितसी का. तुझा हाची आम्हा थोरू वक्तृत्वाचा पाहुनेरू. जो ज्ञान विषयो फारू निरूपिला रसू होवावा अतिमातृ. हा घेतासी कविमंत्रू तरी अवंतुनी शत्रू करीतोसी कागा. ठाई बैसतीये वेळे जे रससोय घेऊनी पळे. तियेचा पेरू ओढविणे कोण अर्था. आघवाची विषय भादी परी सांजविनी टेकोनेदी. ते खूर तोडी नुसदी पोशिकवन. तैसी ज्ञानी मतीन फाके एर जल्पजती नेनु कौतुके. परी ते असोनिके केले तुवा. ज्या ज्ञान लेशोद्देशे किजती योगादी सायासे. ते धनीचे आनिया तुझ्या ऐसे निरूपण. अमृताची सात वाकोडी लागो का अनुघडी. सुखाच्या दिवस कोडी गणित तू का. पूर्णचंद्रेसी राती युग एक असोनी पाती. तरी काय न पाहत आहासी चकोरते. तैसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे. हाता पुरे कोण म्हणे आकर्णिता. आणि सभाग्यू पाहुणाये सुबगाची वाढती होय. तैसरो नेने रससोय ऐसे हाती. तैसा जहाला प्रसंगो जे ज्ञानी आम्हासी लागो. आणि तुझही अनुरागो आणि तेथ. म्हणून यया वाखाना पासीसे आली चौगुना. ना म्हणून नेयसी देखना होसी ज्ञानी. तरी आता ययावरी प्रज्ञेच्या माझ घरी. पदे साच करी निरूपणी. या संत वाक्या सरिसे म्हणितले निवृत्ती दासे. माझेही जी ऐसे मनोगत. यावरी आता तुम्ही आज्ञा पिला स्वामी. तरी वाया वाग्मी वाढुने दे. एवम ये अवधारा ज्ञान लक्षणे 18. श्रीकृष्णे धनुर्धरा निरोपिली. मग म्हणे या नावे ज्ञान येथ जाणावे. हे स्वमत आणि आघवे ज्ञानी येही म्हणती. करतळावरी वाटोळा डोल तू देखी जे आवळा. तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझ. आता धनंजया महामती अज्ञान ऐसे वदंती. तेही सांगो व्यक्ती लक्षणेसी. एरवी ज्ञान पुढे जालिया अज्ञान जाणवे धनंजया. जे जाण नव्हे ते अपेसया अज्ञानची. पाहे पा दिवसू आघवासरे मग रात्रीची वारी उरे. वाचूनी काही तिसरे नाही जेवी. तैसे ज्ञान जेथ नाही तेची अज्ञान पाही. तरी सांगो काही काही चिन्हितिये. तरी संभावने जिये जो मानाची वाट पाहे. सत्कारे होये तो शुजया गर्वे पर्वताची शिखरे. तैसा महतत्वावरून उतरे. तयाच्या ठाई पुरे अज्ञान आहे. आणि स्वधर्माची मांगळी वांधे पिय वाचेच्या पिंपळी. उभिला जैसा देवळी जाणून कुंचा. घाली विद्येचा पसारा सुये सुकृताचा डांगोरा. करी ते तुले मोहरा स्वफितीचिया. आणि तो ज्ञान संपन्न म्हटला म्हणजे जेवढे ज्ञान मोठे तितकी त्याची बुद्धी मोठी असते. याची शब्दाने फोड करण्याची जरुरी नाही. किंवा ज्ञानाच्या प्रकाशाबरोबर ज्याची दृष्टी नेयाला झोंबते त्याला हातोहात परतत्वाची प्राप्ती होते असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. अर्जुना मग तो ज्ञानरूपच होतो असे म्हटले तर नवल कसले. सूर्याला सूर्य म्हणायला पाहिजे काय. तेव्हा श्रोते म्हणाले असो त्याचे फार वर्णन नको. त्याचा चालू विषयाला अडथळा कशाला पाहिजे. हा आत्मज्ञानाचा विषय तुम्ही पुष्कळ विस्ताराने सांगितला. हाच मोठा तुमचा वक्तृत्वाचा आम्हाला पाहुणचार झाला. एखाद्या गोष्टीचे रसभरीत वर्णन करावे ही तर सामान्य कवीची क्लुप्ती. तिचा आश्रय करून शत्रूला आमंत्रण देऊन घरी आणावा त्याप्रमाणे तुम्ही का पत्करू पाहता. भोजनात बसताना जी बाई स्वयंपाक घेऊन पळते तिचा इतर आदर सत्काराचा काय उपयोग. इतर सर्व गोष्टी चांगली
परंतु दूध काढायस बसले की कासे खाली बसू देत नाही अशी लाथा मारणारी गाय कोण पोसेल? इतर वक्ते ज्ञानाचा खुलासा करायचे सोडून इतरच फार पाल्लाळ लावतात, पण तुम्ही तसे केले नाही. फार उत्तम झाले. ज्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी योगादी साधने करतात ते श्रेष्ठ प्रकारचे ज्ञान आज आपल्यासारख्यांच्या मुखावाटे ऐकावयास मिळाले. अमृताची झड एकसारखी 7 दिवस लागेना का? किंवा सुखाचे दिवस कोट्यावधी गेले तरी त्यांना कोणी मोजतो का? पूर्ण चंद्रासह सर्व रात्री एक युगभर जरी गेल्या तरी चकोरांना त्यांचा कंटाळा येणार आहे का? तशी ज्ञानविषयक चर्चा आणि आपल्यासारख्याची रसाळवाणी असा श्रवणाचा योग आला असता तिला पुरे कोण म्हणणार? एखादा भाग्यवान भोगता पाहुणा यावा व भोजन घालणारी उदारवृत्तीची स्त्री असावी. अशा वेळी तिला कोणत्याही पदार्थाची वाण पडू नये असे सर्वांना वाटेल. तसा आजचा प्रसंग आहे. आम्हाला ज्ञानाची आवड आहे व तुम्हालाही त्याचे फार प्रेम आहे असा हा योग आहे. या अपूर्व योगामुळे आपल्या निरूपणाला चौपट बळ आले आहे. आपले ज्ञानसामर्थ्य इतके अतुल आहे की त्या सांगण्याला आम्हाला पुरे म्हणायची सोय नाही. पण आता यापुढे आमच्या बुद्धीला सहज पटेल अशा रीतीने ज्ञानाच्या पुढचे क्रमप्राप्त जे अज्ञानपद ते पटवून सांगावे. संत श्रोत्यांचे हे वाक्य ऐकून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हो हो, माझ्याही मनात तेच आहे. महाराज, आता आपली जशी आज्ञा झाली तसे विस्तार न करता मी सांगतो. याप्रमाणे भगवंतांनी अर्जुनाला 18 ज्ञान लक्षणे सांगितली, हे लक्षात ठेवा. मग देव म्हणाले, ज्ञान म्हणून जे म्हणतात त्याचीही लक्षणे आहेत, हे माझे तर मत आहेतच, पण सर्व ज्ञानी लोकांचे तसेच म्हणणे आहे. तळहातावर ठेवलेला आवळा जसा सर्व बाजूने दिसतो तसे ज्ञान आम्ही तुझ्या डोळ्यापुढे ठेवले. हे महामती अर्जुना, आता ज्याला अज्ञान असे म्हणायचे तेही सर्व लक्षणांसह स्पष्ट करून सांगतो. वास्तविक ज्ञान म्हणजे काय हे चांगले लक्षात आले की अज्ञान ध्यानात येणारच. कारण अर्जुना, जे ज्ञान नाही ते आपोआपच अज्ञानच आहे असे ठरते. असे पहा की संपूर्ण दिवस संपल्यावर जी वेळ उरते ती रात्रच असते. कारण दिवस व रात्र याशिवाय तिसरा प्रहरच नसतो. त्याप्रमाणे जे ज्ञान ह्या सदरात बसत नाही ते अज्ञानच होय. पण असे असले तरी त्याची काही काही चिन्हे सांगतो. तर स्वतःची प्रतिष्ठा हे ज्याचे जीवन, जो लोकांनी आपल्याला मान द्यावा अशी नेहमी वाट पाहत असतो, त्यांनी केलेल्या सत्काराने तो फार संतुष्ट होतो. पर्वताच्या शिखराप्रमाणे जो गर्वाने ताठ असतो, प्रतिष्ठेवरून किंचितही खाली येण्याची ज्याची तयारी नसते, असे जेथे असते तेथे अज्ञान पूर्णपणे नांदत असते. पिंपळाच्या झाडाची मुंज केल्यावर त्याला जशी मुंज मोळाची दोरी सर्वांना उघड दिसेल अशी बांधतात, त्याप्रमाणे जो आपण केलेल्या स्वधर्माची मुंज आपल्या वाचारूपी पिंपळाला बांधतो, अशा देवळात सर्वांना उघड दिसेल असा कुंचा अथवा केरसुनी जाणून बुजून ठेवलेला असतो. विद्येचा प्रतिष्ठा घालतो, केलेल्या पुण्यकर्माची दवंडी पिटतो आणि जे काही करतो तो स्वतःच्याच कीर्तीसाठी करतो, असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.